नमस्कार. आज आपण पैशांकडे बघण्याचा एक असा दृष्टिकोन समजून घेणार आहोत जो कदाचित आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो. हा दृष्टिकोन तुमचे पैसे की तुमचे आयुष्य या पुस्तकातून घेतला आहे. चला तर मग सुरुवात करूया. असं वाटणं खूप स्वाभाविक आहे नाही का? आपण सतत पैशांसाठी काम करण्याच्या एका चक्रात अडकतो, पण तरी ती स्वातंत्र्याची किंवा सुरक्षिततेची भावना काही मिळत नाही. आज आपण याच चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार आहोत. चला आता यातील सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया. विचार करा, आपण जो प्रत्येक रुपया खर्च करतो तो आपल्या मर्यादित आयुष्याचा एक छोटासा तुकडा असतो. म्हणजे पैसा म्हणजे फक्त कागदी नोटा नाहीत, तर ती आहे आपली जीवन ऊर्जा. हो, तीच वेळ आणि शक्ती जी आपण पैसे मिळवण्यासाठी खर्च करतो. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या 4 टप्प्यांमधून जाणार आहोत. आपण समस्येच्या मुळाशी जाऊन ती समजून घेऊ आणि मग ध्येय गाठण्यापर्यंतचा एक स्पष्ट आणि सरळ मार्ग पाहणार आहोत. तर पहिला भाग आहे मूळ कल्पना. इथे आपण या पुस्तकाच्या मूळ तत्वज्ञानाचा पाया समजून घेणार आहोत, जो पैसा आणि आपलं आयुष्य यांच्या नात्यावर अवलंबून आहे. आता यातली गंमत म्हणजे हे काही कठोर बजेटिंगबद्दल नाहीये. हे बंधनकारक नाही. उलट हा आपल्या आयुष्याला अधिक हेतुपूर्ण बनवण्याचा एक मार्ग आहे. उद्देश एवढाच की आपली जीवन ऊर्जा अशा गोष्टींवर वाया जाऊ नये ज्यांना आपल्या आयुष्यात काहीच महत्त्व नाही. ठीक आहे, मूळ कल्पना तर कळली. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. कोणताही बदल हा प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे पाहण्यातूनच सुरू होतो. आपली आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे हे आधी आपल्याला न घाबरता पाहावं लागेल. आपली आर्थिक स्थिती नीट समजून घेण्यासाठी या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, आपला खरा तासाचा पगार काढा. यात फक्त कामाचे तास नाही, तर कामासाठी लागणारा प्रवासाचा वेळ आणि इतर खर्च सुद्धा मोजायचे. दुसरी, प्रत्येक रुपया कुठे जातो याचा हिशोब ठेवा. तिसरी, त्या आकड्यांना न घाबरता सामोरे जा. आणि चौथी, या माहितीच्या आधारे एक तक्ता तयार करा ज्यामुळे आपल्याला खर्चाचा पॅटर्न दिसायला लागेल. आणि जेव्हा आपण प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवायला लागतो ना, तेव्हा आपल्याला खर्चाचे काही छुपे नमुने दिसू लागतात. आपल्याला आपली पैशांची गळती सापडते. कदाचित रोजच्या कॉफीवर, कधीही न वापरलेल्या सबस्क्रिप्शनवर किंवा अनावश्यक EMI मध्ये आपले पैसे नकळतपणे वाहत जात असतील. आणि इथेच खरा बदल घडायला सुरुवात होते. एकदा का आपला खरा तासाचा पगार कळला की आपण प्रत्येक खर्चाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो. समजा 2000 रुपयांची एखादी वस्तू म्हणजे आपल्या आयुष्यातील 6 तासांची मेहनत असू शकते. मग आपण स्वतःला विचारतो, ही वस्तू त्या 6 तासांच्या जीवन ऊर्जेइतकी खरंच मौल्यवान आहे का? बरं, आत्तापर्यंत आपण परिस्थिती समजून घेतली. आता वेळ आहे कृती करण्याची. आपण तिसऱ्या भागाकडे वळूया, जो नियंत्रण मिळवण्याच्या व्यावहारिक पावलांवर लक्ष केंद्रित करतो. खर्च कमी करणं म्हणजे कंजूषपणा किंवा स्वतःला त्रास देणं नव्हे. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वायफळ खर्च म्हणजे अशी खरेदी जी आपण विचार न करता करतो, ती कमी केल्याने आनंद कमी होत नाही, उलट आर्थिक ताण कमी होतो. आपण वंचित राहत नाही, तर अधिक स्वतंत्र आणि हेतुपूर्ण जीवन जगण्यासाठी जागा तयार करतो. आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपला खर्च आपल्या मूल्यांशी जुळतोय का? उत्पन्न वाढवण्यासाठी आपण कोणती नवीन कौशल्य शिकू शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, भविष्यातील अनपेक्षित संकटांसाठी एक आपत्कालीन निधी तयार करणे, जो आपल्याला मनःशांती देतो. आपत्कालीन निधीची कल्पना कदाचित मोठी वाटू शकते, पण सुरुवात अगदी लहान करता येते. आधी फक्त 1 महिन्याच्या खर्चा एवढा निधी बाजूला काढा. मग हळूहळू 3 महिन्यांपर्यंत पोहोचा. अंतिम ध्येय हे किमान 6 महिन्यांच्या खर्चा एवढा निधी जमा करणे आहे. ही रक्कम आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांतपणे निर्णय घेण्याची ताकद देते. चला, आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. या संपूर्ण प्रवासाचा अंतिम उद्देश काय आहे? फक्त पैसे वाचवणे नाही, तर खरी संपत्ती मिळवणे आहे. हे आहे आपलं अंतिम ध्येय, आर्थिक स्वातंत्र्य. म्हणजे अशी एक अवस्था जिथे आपल्याला जगण्यासाठी काम करण्याची गरजच उरत नाही. आपल्या गुंतवणुकीतून येणारं उत्पन्न आपल्या खर्चाची काळजी घेतं. तेव्हा काम हे एक ओझं न राहता एक निवड बनतं. इथे आपल्याला 2 वेगवेगळे रस्ते दिसतायत. एकीकडे आहे जीवनशैलीचा फुगवटा, म्हणजे जिथे पगार वाढला की खर्चही वाढतो आणि आपण त्याच चक्रात अडकून राहतो. दुसरीकडे आहे स्वातंत्र्याचा मार्ग, जिथे आपण आपल्यासाठी पुरेसं काय आहे हे ठरवतो. हा मार्ग आपल्याला त्या सापड्यातून बाहेर काढतो आणि प्रतिष्ठेपेक्षा स्वातंत्र्याला महत्त्व द्यायला शिकवतो. हे खूप महत्त्वाचं सूत्र आहे. आपला पगार कितीही वाढला, पण जर खर्चही त्याच प्रमाणात वाढला तर आपली निव्वळ मालमत्ता वाढत नाही. खरी आर्थिक प्रगती पगाराच्या आकड्यात नसते, तर आपल्या एकूण मालमत्तेतून ॲसेट्स, कर्ज
लायबिलिटीज वजा केल्यावर काय उरतं त्यात दिसते. थांबा, हे विश्लेषण इथेच संपत नाहीये. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक सोपं 7 दिवसांचं आव्हान, जेणेकरून आपण लगेचच सुरुवात करू शकाल. हे आव्हान खूप सोपं आहे. प्रत्येक दिवशी एक छोटी कृती. दिवस 1 तुमचा खरा तासाचा पगार काढा. दिवस 2 दिवसभरातला प्रत्येक खर्च लिहून काढा. दिवस 3 तुमच्या खर्चातील सर्वात मोठी गळती शोधा. दिवस 4 त्या गळतीला कमी करण्याचा प्रयत्न करा. दिवस 5 अगदी लहान रकमेनं का होईना तुमचा आपत्कालीन निधी सुरू करा. दिवस 6 तुमच्यासाठी पुरेसं म्हणजे काय हे एका वाक्यात लिहा. आणि दिवस 7 एक दिवस कोणताही अनावश्यक खर्च न करण्याचा प्रयत्न करा. तर या संपूर्ण विश्लेषणातून लक्षात ठेवण्यासारख्या 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली, पैसा म्हणजे जीवन ऊर्जा आहे, त्यामुळे तो जपून आणि विचारपूर्वक वापरा. दुसरी, आपल्या खर्चावर लक्ष ठेवा, वायफळ खर्च कमी करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी एक निधी तयार करा. आणि तिसरी, अंतिम ध्येय हे केवळ पैसे कमवणे नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवून आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण मिळवणे आहे. आणि शेवटी एक विचार जो या संपूर्ण तत्वज्ञानाचा सार आहे, खरी संपत्ती महागड्या वस्तूंमध्ये नाही, तर आपला वेळ आपल्या इच्छेनुसार वापरण्याच्या स्वातंत्र्यात आहे. विचार करा, आपण आपली जीवन ऊर्जा कशासाठी वापरत आहोत.